त्यांनी केरोसिन घेऊन अरे बापरे! म्हणजे डायरेक्ट हे कुठं कळलं तुम्हाला किंवा कुठे दिसले? समोरून समोर? त्यांना एकेकांना उचलायचं होतं, ते हातात स्किन यायचे सगळ्यांचे. गेलो फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, आता थर्ड फ्लोअर चढायचं. थर्ड फ्लोअर चढतोय, आई मला बोलते टिंकू चला आमच्या बरोबर. अरे बापरे! आणि नंतर माझ्याकडे बघून बोलते आता मी नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत म्हणजे आपले सबस्क्रायबर, ते मुंबईवरनं फक्त आणि फक्त पॉडकास्ट करण्यासाठीच आलेले आहेत आणि ते एकटे आलेले आहेत. तर हे ऐकून तर मला शॉक वाटला, कारण की लोक काय करतात की थोडंसं कामात काम असेल तर ते करतात आणि आपला पॉडकास्ट करून दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करून जातात परत रिटर्न. मुंबई, नाशिक किंवा नागपूर जे कुठून लोक येतात ते तिकडे जातात. पण सरांसोबत बोलणं आलं, सर म्हणले की फक्त आणि फक्त मिस्टर टॉक्सचा पॉडकास्ट करण्यासाठीच मी आलेलो आहे. तर चला सरांसोबत गप्पा मारूयात. काय कसे अनुभव घडले ते आज आपण त्यांच्याकडूनच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, काय आपलं नाव? माझं नाव अमित अमीन. बरं. ओके. आता राहिलं कुठं तुम्ही? मी राहायला मुंबई चारकोपला आहे. आणि मूळ गाव? मूळ गाव माझं मँगलोर आहे. मग कधीपासून मुंबईमध्ये आहात? मी 1 वर्ष झालं त्यापासून आजी बरोबर आहे. वडील एअरफोर्सला होते, मग त्यांचं ट्रान्सफर व्हायचं म्हणून अभ्यासाचा वाट नको, मग मी आणि माझा भाऊ आजीबरोबर इथे वरलीला असायचो आम्ही पहिला. बरं. असं का वाटलं की मिस्टर टॉक्सवरच तुमचा अनुभव शेअर करावा आणि मुंबईपासून इतक्या लांब पुण्यामध्ये यावं? कारण की मुंबईमध्ये पण भरपूर काही चॅनल आहेत. आहेत. पण मिस्ट्री टॉक्स कसं आहे, मी तुमचं जे पॉडकास्ट 95% पूर्ण बघून झालेलं. अरे बापरे! मीन्स ड्रायव्हिंग करताना हां. किंवा झोपताना किंवा काय असलं, थोडा फ्री टाईम भेटलं तरी मी ते तुमचा पॉडकास्ट बघायचो. मग तिथे एक्सपिरियन्स जे येऊन माणसं सांगतात एक्सपिरियन्स, किंवा ते गुरुजी यायचे, गुरुजी त्यांचा एक्सपिरियन्स, बरोबर. त्यामध्ये कळलं की मी माझा पण एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करू. हां, पण मिस्टर टॉक्सवरच का? कारण दुसरं एवढं मी बघत नाही. अच्छा. हां. दुसरं अजून एक चॅनल आहे, पण मी जेवढं तुम्ही कसं आता एकदा बघितलं तुमचं एन्थुसियाझम वाढते हो, ते आता अजून काय अजून काय असेल? दुसरं नवीन काय आहे? हो. मग यामध्ये असं आहे, मग माझा पण एक्सपिरियन्स तुमच्याकडे शेअर करू तसं. बरं. काय कसं? कसे काय अनुभव घडले? पहिला अनुभवातून सुरुवात कशी होती? पहिला अनुभव म्हणजे मी 1 वर्ष झालं त्यापासून मी आजीकडे वरली बीडीडीचा हं. म्हणजे बीडीडीचा म्हणजे त्यामध्ये काही ना काय हॉरर असतातच. पण माझं जे एक्सपिरियन्स झालं ते माझ्या आजी वारल्यानंतर. मी मोस्टली कामावर होतो, म्हणजे नवीन जस्ट 10वी झालेलं. 10वी होऊन मी जस्ट बोलतात सुट्टीवर कामाला लागतात तसं. आजी मी लहानपणापासून 1 वर्षापासून आजीकडे होतो. माझं आणि आजीचं जे लगाव आहे, मीन्स काही असलं बॉन्डिंग. बॉन्डिंग, म्हणजे काय असलं, मी किती मस्ती केलं काय केलं, पण माझ्या बाजूला माझी आजी असायची. हां, हां. समोर कोणाबरोबर मारायची हे ते, पण चुकी माझी असली तरी नाही, तशी आजीचं प्रेम. आजीचं प्रेम, तसं प्रेम. आणि मी मोठा मुलगा होतो म्हणून एकदम जास्त हे होतं. आणि फॅमिलीमध्ये पण सर्वात लाड मलाच करायची, भले मी काही मस्ती करू काही करू, लाड मलाच करायची. असं झालं, मीन्स तिचं वय झालेलं, मीन्स डायबिटिक हे ते झालं. आणि ती मे अजून पण आठवण, 1 मे वारली ती. मीन्स आता जस्ट अरे बापरे! ह्या आता आता नाही, मीन्स 1 मेला ती वारली ना. 94-90 तेव्हाच आहे. ओके. आणि ती जेव्हा वारली आणि मला जे धक्का बसला, मला फुल मी बेडवरच, मीन्स ताप आणि सहन नाही झालं ते. सण झालं, तापावरच होतो मी. मला ते गोळी पिऊन मी घरात बाकी त्यांचं कार्य सगळं करून घेतलं. नेक्स्ट डे मॉर्निंग तिचं एक रुटीन असायचं. सकाळी 5:30 वाजता उठायची, आंघोळ करायची, चहा बनवायची, चपाती बनवायची तिच्यासाठी, ते खाणार ते पिणार, त्यानंतर बाकी सगळ्यांना नाश्ता आणि हे ते करायचं. तिचं ते प्रॅक्टिस होतं. आणि 11 वाजेपर्यंत पूर्ण जेवण रेडी असायचं तिचं. तसंच मी झोपलो, मीन्स आमचं बीडी 1 रूम किचन आहे, किचन बाथरूम आणि हॉल, बस एवढंच. तर मी बेडमध्ये झोपलो आहे, मला झोप नाही, आजीचं आठवण. हो. ॲज अ रुटीन ती बाथरूमवरून बाहेर आली, मीन्स आंघोळ करून बाहेर आली, चहा बनवली, चपाती बनवली, खाल्ली, सगळं केलं. आणि नंतर माझ्याकडे बघून बोलते आता मी नाही आहे, तुला तुझं सांभाळायला लागणार. अरे बापरे! म्हणजे डायरेक्ट हे कुठं कळलं तुम्हाला किंवा कुठे दिसले?
तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला पॉकेट ब्रोकर या प्लॅटफॉर्म बद्दल सांगितलं होतं. तुम्हाला तर आठवतच असेल ना, आणि तो कसा काम करतो हेही तुम्हाला दाखवलं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तो प्लॅटफॉर्म अजूनही वापरतोय आणि आज त्यातलं एक भन्नाट फीचर तुमच्यासोबत आज मला शेअर करायचं आहे. ह्या प्लॅटफॉर्मवर टॉर्नामेंट आहेत, जिथे तुम्ही इतर ट्रेडर सोबत स्पर्धा करू शकता. लीडर बोर्ड पाहता येतो, तसेच इतरांचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला ट्रॅक करता येतात. त्यामुळे ट्रेडिंग आणखी इंटरेस्टिंग आणि डायनामिक वाटते. याशिवाय इथे बोनसेस आणि गेमिफिकेशन सिस्टम आहेत. तुमच्या ऍक्टिव्हिटीजवर विविध बोनस, रिवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट सुद्धा मिळतात. त्यामुळे एक्स्ट्रा मोटिवेशन सुद्धा मिळतं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे आपले जे अनुभव असतात ते अजूनही एंगेजिंग होतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन एकदम सोपं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर काही स्टेप्स आहेत, त्या इझिली आहेत, त्या फॉलो करून तुमचं अकाउंट तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रजिस्ट्रेशन करताना माझा प्रोमो कोड आणि हा कोड यूज केल्यामुळे तुमच्या पहिल्या डिपॉझिटवर तुम्हाला 100% बोनस भेटेल. फर्स्ट टाइम मध्येच एक्स्ट्रा बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. आणि हो, हा जो बोनस आहे हा फक्त लिमिटेड टाइम पिरियड साठीच आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर एक कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीमध्ये 24/7 तुम्हाला पूर्ण सपोर्ट भेटेल आणि त्या सपोर्टमुळे जर तुम्हाला काही क्वेश्चन्स पडले इमिजिएटली तुम्हाला लगेच मदतही भेटून जाईल. समोर घरीच समोर 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 घरीच. माझा फर्स्ट लाईफचा एक्सपिरियन्स. सगळे झोपलेले खाली, पण जे इंटरॅक्शन माझ्या आणि आजीचं होतं तेच. कारण 1 वर्षापासून तीच मला बघते. ते जे होतं तिचं लास्ट, की आता मी नाही आहे, तुला समायला लागणार आहे तुला. ते फर्स्ट एक्सपिरियन्स होतं माझं. बर. मग काय घडलं मग त्याच्यामध्ये पुढे, नंतर काय झालं का त्याच्यामध्ये? नाही, ते लास्ट होतं तिचं रिच्युअल. मीन्स तिला, कारण मी पाणी द्यायला फक्त ते पण तापात होतो म्हणून थोडं पाणी दिलं आणि तिला बरोबर ते समशानपर्यंत मी गेलो नव्हतो. अच्छा, लहान असल्यामुळे का? लहान नाही, माझा तब्येत तेवढं डाऊन डाऊन झालेलं. तिला पाणी दिलं आणि मी परत येऊन झोपलो. एवढं ताप आणि ते सगळं होतं मला. ते बोलतात एक शॉक किंवा. तर मग त्यावेळेस असं नाही वाटलं की भास वगैरे झाला, असा काय प्रकार नव्हता? नाही, मी लिटरली बघितलं तिला. मग हा जो प्रकार तुम्ही फॅमिली सोबत शेअर केला का? मी थोडं नंतर आईला सांगितलं असं, बस. बाकी मग आईचं काय म्हणणं होतं या गोष्टी? काय नाही, होती ती बर. तसं. हा होता तुमचा अनुभव. दुसरा कुठला अनुभव? दुसरं मीन्स आता लहानपणापासून बिडीचाही कसं 3 माळा आहे आणि एव्हरी फ्लोअरमध्ये 20 घर आहेत. घर, हो, रूम्स. म्हणजे 5-5चं ब्रेकअप करून मध्ये सीडी, 10 इथे 10 इथे तसं. माझा म्हणजे 40 असल्यामुळे फ्लोअरमध्ये चाइल्डहुड फ्रेंड होते. ते मीन्स त्यांची आई, आता मी नाव नाही घेऊ शकत, सगळं काय, आई ब्लॅक मॅजिक करायची. अरे बापरे. ब्लॅक मॅजिक करायचे. वडील वडील इंटरेस्टवर पैसे सगळे द्यायचे आणि खूप काय ते केलं. कधी कधी काय होते की बॅकफायर होते. हो. ते वडिलांना थोडं लागलं त्यांचं. आणि मायात त्यांचे 3 रूम, म्हणजे सर्वात श्रीमंत ते. सर्वात पहिलं टेलिफोन त्यांच्याकडे, गाडी त्यांच्याकडे, वेल टू डू फॅमिली. 3 रूम्स, 5 सिस्टर्स, 1 ब्रदर असं होतं त्यांचं. तिघांचे लग्न झाले, भावाचं लग्न. फक्त 2 सिस्टर्स, जे माझी मैत्रीण होती ती सर्वात लहान आणि त्याचं एल्डर एक. ते कसं आहे की त्याला कधी अमावस्यापणामुळे कधी कधी हे यायचं, अटॅक सगळं तसं यायचं. आम्ही सगळं, ती चांगलं मीन्स डॉक्टर व्हायचं होतं तिला चांगलं. 12वी नंतर तिचं मी तेव्हा पेप्सी कोला जेव्हा नवीन इंट्रोड्यूस झालं तेव्हा मी तिथे कामाला जायचो आणि नवीन होतं म्हणून मी दिवस रात्र तिथे हे करायचो. 1 फाईन डे मी 3 शिफ्ट करत होतो, तो मला माहिती. 1 फाईन डे असं झालं की सकाळी, हे समथिंग 95-96चं गोष्ट आहे. वडीलला काय झालं, सगळे मीन्स आई झोपली आहे, बहीण झोपली आहे, माझी मैत्रीण झोपली आहे, काका असं झोपले, 5 जण झोपलेले. त्यांनी केरोसिन घेऊन टाकून सगळ्यांना जळून, स्वतः पण जळून. अरे बापरे. किती वाजता झाला? नाही, सकाळचं गोष्ट, सकाळी मॉर्निंग. आणि चाई असलं की पूर्ण ते धुवा असं काय आलं ना. आणि त्यांचं पहिलं घर होतं की डबल डोर होतं त्यांना. आणि ब्रिटिश काळचं, हे जे बिडीचं आहे ब्रिटिश काळाचं हे बिल्डिंग आहे. त्यांचा दरवाजा, वॉल बिल एवढे स्ट्रॉंग आहेत ना. बाहेरचा दरवाजा तोडले, पण आजचा दरवाजा तोडायला खूप टाईम गेलं. पण सगळे माळ्यावरचे येऊन तोडून ते गेलं.
पण इट वॉज लाईक टू लेट. त्यांना एकेकांना उचलायचं होतं ते हातात स्किन यायचं सगळ्यांचे. एवढं मीन्स 95% बंद झालं होतं. झालेलं. सगळे पाणी विचारतायत, हे करतायत. मीन्स तेव्हा मी नव्हतो, बट जे माझे मित्र सगळे रेस्क्यू करायला गेले त्यांचं ऐकून तेच कळलं. मग तर चादरावर त्यांना टाकून चादर घेऊन केम हॉस्पिटल हो. तिथे. इट वॉज लाईक 5 days 5 डेथ्स. मीन्स मंडे ट्यूजडे वेनेसडे थर्सडे 5 days 5 days सगळे गेले. गेले. सॅटर्डे इट्स लाईक नवीन काम लागले, फ्रेंड्स बरोबर एन्जॉय करून यायचं करून. मीन्स एव्हरी सॅटर्डे नाईट आऊट करायचो मी. सेम नाईट आऊट करणं तेवढं लक्षात नाही झालं. ते थोडं टेन्शनमध्ये पण आपलं ड्रिंक्स थोडं बोलतात ना तसं झालं. 1:30 माझ्या मित्राने मला बाईक म्हणून सोडलं, खाली बिल्डिंग खाली सोडलं. आणि इट्स लाईक नवीन पोरं असं ते काय सिगरेट पिया हे घे. तेव्हा जस्ट स्टार्ट केलेलं स्मोक वगैरे. स्मोकचं. सिगरेट घेतलेलं आणि एव्हरी टाईम मला माहिती आहे मी बिल्डिंग आलं की पहिला विझवून टाकतो, म्हणजे घरी एकदम पण त्या दिवशी माहीत नाही हातातच होतं आणि मला होती मग हातातच होतं. गेलो फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, आता थर्ड फ्लोअर चढायचं आहे. थर्ड फ्लोअर चढतोय, असं वरती बघतोय पूर्ण फॅमिली थांबली आहे, अरे बापरे. सगळे. अँड जसं आपण कसे माणसं नॉर्मल. हा. नॉर्मल तसे एक्सप्रेशन्स वगैरे कसे होते किंवा बॉडी लँग्वेज? काय नाही, थांबलेले स्टिल. कुठं नो दिसते आणि स्माइल, तुम्हाला? नो नथिंग. एकदम रश म्हणजे असं एकदम एकदम ब्लँक. ब्लँक थांबलेले. आता पण बोलतो तर कुठं दिसली पण तुम्हाला ते? हे आता सीडी चढतोय ना हा. समोर, मीन्स आता आणि त्या अंतरापासून त्यांचं घर कुठं होतं? बाजूला. अच्छा. माझा मी बोललो ना 10 घरांचं आहे, मध्ये सीडी, 10 घर इथे 10 घर इथे. बर. तर सीडीला लागून पहिला घर आणि दुसरा घर त्यांचं. माझं सीडीला लागून या साईडला सेकंड घर माझं. आणि ते जळालं ते फर्स्ट बेडरूम त्यांचं होतं. त्यांचं बेडरूम वेगळं, किचन असं हे केलं. मी आता काय करू, जायचं तर आहे. मी पहिला बघून 2 मिनटं तर पूर्ण खतम, उतरली पूर्ण. स्लोली चढतोय आणि मध्ये तिची आई. आणि मला तिथे पेटनेममध्ये टिंकू बोलवतात. आई मला बोलते टिंकू चल आमच्या बरोबर. अरे बापरे. मी जेवढं स्टेप, टिंकू चल चल टिंकू चल. मी बोलतो आता मधून कसं निघू. या साईडला मैत्रिणीची बहीण, मैत्रीण, मध्ये आई, पाठीमागे त्यांचे वडील, काका. मी माहीत नाही कसं त्यांचा मधून असं टर्न मारून, तरी ती एकच आवाज, टिंकू चल आमच्याबरोबर. मीन्स लिटरली हात पाय सगळं शिवा हे करत होतो. बेल मारतो, आई उघडत नाही आहे. आणि ते सगळे परत टर्न करून टिंकू चल, आणि कोणी काही बोलत नाही आहे, फक्त आई बोलते चल आमच्याबरोबर. आणि एक 5-10 मिनटानंतर मी ठोकून हे करून नंतर आई उघडली. गडगड पाणी प्यालो, झोपून गेलो. नेक्स्ट डे मॉर्निंग आई विचारलं काय, म्हणजे फुल तापाने भरलेलो मी. एक 3-4 दिवस मला फुल ताप होतं. नेक्स्ट डे आईने विचारली काय आलं एवढं ताप हे झालं. मग मी त्यांना सांगितलं, मग ते उतारून हे ते केलं. बट त्यांचं काय ते 13 दिवसाचं झालं नव्हतं म्हणून ते मीन्स 1 वीकमध्ये सगळे गेलेले, सगळ्यांचं ते ठेवलेलं तिकडे. आणि मी जसं त्यांचा फेवरेट होतो, मीन्स क्लोज होतो, मला हे त्यांचं हे दिसलेलं. आणि जे हालत खराब झालेलं. काय झालं मग नंतर तुमच्यासोबत? ताप, फुल ताप. मी 3-4 दिवस बेडवरच होतो. 3-4 दिवस बेडवरच होतो, काय नाही. त्यानंतर थोडं 5-6 दिवसानंतर नाही, पण त्यानंतर मी ते रात्री लेट बीट काय नाही, टायमावर याच. मग त्याच्यानंतर काय दिसलं नाही का परत? त्यानंतर नाही. मग तुम्ही हा जो प्रकार घडला हा तुम्ही कोणासोबत शेअर केला का त्यावेळेस? आई बरोबर. नेक्स्ट डे हा. आईचं काय म्हणणं होतं त्याच्यावर? आईचं होतं आत्ता त्यांचं झालेलं ना, तर आणि त्यांचं ते सगळं घराच्या बाहेर आपण ठेवतो ना, ते 13 वायाचं असतं, ते सगळं तिथेच होतं. अच्छा, म्हणून दिसले का? आणि मी एक त्यांचा क्लोज होता, म्हणजे माझ्यावर दुसरा कोण एवढं क्लोज नव्हतं. आणि लहानपणापासून आम्ही सेम स्कूल, सेम स्टँडर्ड, आमच्यामध्ये कॉम्पिटिशन, फर्स्ट 5 मध्ये कोण यायचं करू तसं.
फॅमिलियर रिलेशन. हा. त्याच्यानंतर काय त्रास वगैरे झाला का, किंवा त्याच्यानंतरून किंवा त्या टाइम पिरियडमध्ये ज्यावेळेस ते तुम्हाला दिसले, तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाला दिसले का त्यावेळेस? नाही, आय डोंट थिंक सो. पण बोलतात ना ते मायावर काय ना काय व्हायचं. मीन्स फॉर एक्झाम्पल आता टॉयलेट बाहेर असायचं, आमचं टॉयलेट बाहेर कॉमन. कॉमन टॉयलेट. मग तिथे कोणाला धक्का लागला किंवा आवाज आला तेच. पण इट्स लाईक सगळ्यांना माहिती होतं काय ना काय होणार. म्हणजे एंटिटी आहे हे हो. कळत होतं, हो. पण प्रूफ नाही झालं. नाही, कारण पहिला पण कसं आहे की मम्मी जेव्हा होती तेव्हा पण कसं आहे की माळ्यावर एकाने जळून घेऊन पूर्ण माळ्यावर पळाली. मग ते पण कसं कधी कधी बाहेर कोण झोपतात त्यांना लात मारा, त्यांना आणि हे सगळं होत होतं. पण आपलं लहानपणी एवढं काय फक्त लक्ष नाही देत आपण. हां. हो. पण आता जे आजी त्यानंतर हे हे 2 एक्सपिरियन्स माझं ते एकदम. मग त्यानंतर मी बोललो जास्त नेगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह आहे. बरोबर. आणि विश्वास ते पण- बसला. हो. आणि मला ते हे होते कधी कधी अमावस्यापूर्ण मला बोलतात ना माणसं बोलतात आवाज आहे तसं सगळं मला फील होतं आता पण आता पण. म्हणजे डायरेक्ट असे स्पिरिट सारखे आवाज वगैरे येतात का? मीन्स गर्दी कसं गर्दीत तुम्ही हां. बोललं की कसे चव होतं चव 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 हां. चव गण 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 असं. असं. पण ते कळत नाही. मग डोळे उघडे बघितलं की 2:33 o'clock असते. बापरे. स्वप्न वगैरे असं काय नाही? स्वप्न नाही, पण आय कॅन हिअर दॅट. बरं. तसं. आणि जसं मी बोललो मला ड्रायव्हिंग एकटं गाडी घेऊन कुठेही गावी पण आम्ही एकदा हे मँगलोर गाव. तर बॉम्बे टू मँगलोर जाताना दारवाड होते आणि दारवाडच्या आतमध्ये गेलं की खाली गाडी करून एक घाट आहे आणि जंगल आहे, फुल जंगल आहे. मोस्टली आम्ही प्रयत्न करतो की ते कालीघाटी सनसेटचा अगोदर हा, आजच नाही, अंधार पाड्याच्याच जायचं आ- तिकडून. सोडायचं किंवा सकाळी जायचं. सकाळी तुम्हाला ब्युटिफुल जंगल आहे ते, रात्री लाईट नाही काय नाही, पूर्ण पिंच डार्क. गाडीचं तुम्ही हेडलाईट पण बंद, काय दिसणार नाही. स्ट्रीट लाईट पण नाही. नाही, जंगल आहे पूर्ण. तिथे हेवी गाडी सगळं जातात, ॲक्सिडेंट भरपूर होतात, भरपूर. एव्हरी कॉर्नरला तुम्हाला ॲक्सिडेंट दिसणार. ते त्यामध्ये कसं झालं की माझी मीन्स फ्रेंड, त्याचा मुलगा आणि भाऊ होतं. आम्ही निघायचं होतं म्हणून ते सगळे झोपलेले. माझी फ्रेंड ती हे करत होती, ती पण डोळे मिळून, आणि मी फक्त ड्राईव्ह करत होतो, गाणं लावून ड्राईव्ह करत होतो. एक स्पेसिफिक जागा येते तिकडे डॉग्स काय नाही आहे जंगलमध्ये, डॉग्स काय नाही. दोन्ही साईडला 4-4 डॉग्स भोगत चाललेत आणि फक्त मला ऐकू येते. तिला पण नाही, कोणाला ऐकू नाही, फक्त मला ऐकू येते. दोन्ही साईडला डॉग्स भोगत चाललेत. ते दिसत पण होतं तुम्हाला? दिसत होते पण यायचे जायचं पळतात, अंधार आहे ना, ते स्लाईड दिसलं गेले गुल तसं. अरे बापरे. त्यानंतर थोडं पुढे गेलं, ब्लॅक शॅडोज विंडशील्डचं समोरून. काय नाही, मीन्स ब्लॅक शॅडो. मोठे मोठे झाडं आहेत बाजू, दोन्ही साईडला मोठे झाडं आहेत. तुम्ही कधी कालीघाटी करा, मोठे मोठे झाडं आहेत तिकडे. आणि रात्रीला आता वस्ती बिस्ती झालेत, पण पहिला आता वस्ती नव्हती. 2 वर्षाच्या अगोदर जंगल. फुल जंगल. मीन्स तिथे ड्रायव्हर्स पण चालवतात ना, एवढं स्पीडमध्ये नेतात ना, थांबवत नाही. मीन्स लिटरली हे करत समोरून बिनशील, मीन्स गाडी साईडला घेऊ काढलं. मी हनुमानचं बोलणं पुढे घेतलं, लगेच एक ट्रक दिसलं, ते पण स्पीड. ते पण मला मीन्स कट मारायला द्यायचंच नाही. या साईडला गेलं ट्रक, या साईड, त्या साईडला गेलं ट्रक, त्या साईड. मीन्स लिटरली कट नाही तर काय कट मारायला देतेस, हो, ओव्हरटेक करायला. ओव्हरटेक करायला देतात. मग नाही, देतच नव्हतं. इथे तिथे इथे तिथे. नंतर जोरात हॉर्न वाजत गेलो, त्यांनी स्पीड पकडली आणि असं दिसतंय गुल. बापरे. मग असं तर नाही झालं की टर्न वगैरे आला किंवा घेतला टर्न आणि मग अरे ते? टर्न दिसला तरी तुम्हाला दिसते. हो, म्हणजे फिक्शन ऑफ सेकंड मध्ये डायरेक्ट गायब. आउट. इट्स लाईक ओनली बिकॉज मी ते हनुमान चालीसा, मीन्स हे जे चालू होतं हनुमान चालीसा गाडीत लावलं हा. म्हणून वाचून मला वाटतं, आणि बाकी सगळे वाचले. नाही, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स झाला मला ते. विथ फॅमिली. हां, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स झालं. नाहीतर एवढे वेळ जातो पण कधी असं हे मग तो जो दिवस तुम्ही बघितला का नंतर, कुठला होता, काय होता, काय असं स्पेसिफाय काय होतं का दिवस? नाही, आयडिया नाही. ते बघितलं नाही. अच्छा.
कारण की असं असतं नाही की स्पेसिफाय कुठला डे असेल बहुतेक असं किंवा जो टाइम पिरियड असेल त्या टाइम पिरियड मध्ये ह्या सगळ्या एंटिटी ऍक्टिव्ह होतात असं काय म्हणजे तुम्ही रिसर्च केलं का त्याच्यावर काय नाही, काय नाही केलं. मी फक्त एवढं होतं की गपचूप बसा, कारण मला असं दिसतायत, मी दुसऱ्यांना सांगू नाही शकत. बरोबर आहे. विश्वास ठेवल नाही ठेवल. सो मी गप्प बसून हे आता त्रास झाला का नंतर त्या काय गोष्टी नाही, त्रास नाही मला. ते त्रास एकदा झालेलं तो त्यावेळेस त्या- आजीच्या वेळेस आजी नाही, हे जे फॅमिली दिसली ना, हा, तेच ताप वगैरे आला. ताप. आजीच्या वेळी तर मी ऑलरेडी तापात होतो बरोबर. तसं. आणि हे मीन्स नॉर्मल. आता मला काय कोणी काय केलं की आता मला ते नॉर्मल वाटतं, युज टू झाले. यूज टू झालं. आता दुसरा कोणा सांगितलं की चल बाबा हे नाही, तू जा बाबा तसं आहे. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदम शॉर्टमध्ये सगळा अनुभव सांगितलेला आहे आणि जे काही गोष्टी घडल्या त्या डायरेक्ट कशा घडल्या, काय घडल्या, त्याच्याने काय त्रास झाले, या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टींचा काय परिणाम झाला की नाही झाला त्यांच्या लाईफवर हे पण त्यांनी सांगितलं. आणि सर तुम्ही मराठी खूप चांगल्या प्रकारे बोलला आणि ते अडकळत होते, पण तरी पण त्यांनी मराठीचे शब्द खूप चांगल्या प्रकारे उच्चारण केलं त्या शब्दांचं. त्याच्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि असंच तुम्ही मराठी चॅनलला सपोर्ट करा. आमच्यासारखे अजून भरपूर चॅनल आहेत, त्या चॅनल तुम्ही व्हिजिट करा. असंच मराठी पोरांना तुम्ही अजून सपोर्ट करा, त्यांच्याही चॅनल जावा. त्यांचे कारण माझे मित्रच सगळे महाराष्ट्रीयन आहेत, सगळे बोलतात ना घाटावरचे आहेत, अच्छा, सांगली, सातारा, कोल्हापूर. सांगली आता सगळे पोलीसवाले आहेत. नाही, तर तुमचं त्यांचा मराठी खूप चांगलं आहे. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं आमच्या पूर्ण मिस्ट्री टॉक्सकडनं तुमचे आभार व्यक्त करतो आम्ही. तर चला मित्रांनो, आता आज आपण इकडंच थांबूयात. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये उद्या दुपारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा. पॉकेट ब्रोकरवर रजिस्ट्रेशन करा. माझा प्रोमो कोड आणि 100% बोनस घेऊन प्लॅटफॉर्मचे जेवढे काही फीचर्स आहेत ते सगळे तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करा. आणि सर्वात महत्त्वाचं, बोनस हा फक्त लिमिटेड टाइम साठीच आहे.